त्याविषयी? रेणू पॉवर कंपनीने पाटोदा तालुक्यामध्ये इतका धुमाकूळ माजवला आहे की शेतकऱ्याचे शेतामधून बिगर परवानगी कसल्याही शेतकऱ्याची सहमती नसताना त्यांनी पोल व तारा ओढून नेल्या आहेत. आणि ओढून नेत असताना जर त्या कर्मचाऱ्याला आम्ही विचारलं तर ते म्हणतात साईडला हो, मारून टाकेन, धमकी देतात. एखादा शेतकरी जर अडण असेल तर त्याच्याकडून ते जबरदस्तीने कोऱ्या कागदावर पण सह्या घेतात. आणि अशा प्रकारे यांनी शेतकऱ्याचं खूप छळ चाललेला आहे. आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा यांनी मोबदला दिलेला नाही. आणि बिगर शेतकऱ्याला दलाल कंपनीकडंच यांचं जास्त भर आहे. तुम्ही कधीपासून उपोषणाला बसलात? आम्ही 8/12/2025 पासून उपोषणाला बसलो. पवन चक्की किंवा प्रशासनाचे लोक कोण आपल्याकडून आलेत का? पवन चक्की प्रशासनाचे लोक आलते. त्यांनी एक 12 तारखेपर्यंतची मुदत मागली होती उपोषण थांबा म्हणून, पण आम्ही थांबलेलं नाहीत. आमचं उपोषण कंटिन्यू चालूच आहे. तर आज पवन चक्कीचे आणि ADM ऑफिसमध्ये चर्चा झाली. तर ते पवन चक्कीवाले तिथे पण दादागिरीचीच भाषा बोलतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं पारिशननुसार परवानगी नाही किंवा कुठल्याही प्रकारची त्यांनी तहसील कार्यालय किंवा ADM ऑफिस, तलाठी, कृषी अधिकारी कुठल्याही प्रकारचं पारिशननुसार यांच्याकडे मंजुरी नाही. तुमच्या शेतातून किती पोल गेले तुमच्या शेतातून? आमच्या शेतीतून 2 पोल गेलेले. आणि तुम्हाला काय पवन चक्कीवाले काय म्हणते? ते पवन चक्कीवाले चेक दिलेला आम्हाला 2 लाखाचा. ते बी चेक बंद झाला आणि ते त्यांनी बचत गटात चेक दिलेला आहे. बचत गटाचा संघर्ष शेतकरी बचत गट म्हणून चेक दिलेला आहे. ते आम्ही चेक बाउन्स केलेला आहे त्यांच्याकडे खात्यावर पैसे नसल्यामुळे. पवन चक्की कंपन्यांनी धुडगूस घातलेला आहे. त्यापैकी रेणू पॉवर कंपनी जी कंपनी आहे त्या कंपनीने चुमडी शिवारात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, तहसीलदार साहेबांची किंवा ADM साहेबांची परवानगी न घेता रानात पोल रोवलेले आहेत बळजबरीने आणि त्यांचा मावेजा त्यांनी आतापर्यंत दिलेला नाही. आम्ही 8 तारखेपासून इथं उपोषण करीत आहोत. परंतु तहसीलदार ADM साहेबांनी त्यांची आज सुनावणी घेतली आणि तहसीलदार साहेबांनी सांगितलं की ही खाजगी कंपनी आहे, त्यामुळं आम्ही त्यांच्यावर अंकुश नाही, त्यामुळे तुम्ही कंपनीत संपर्क साधा. कंपनीचे लोक आज 4च्या सुमारास इथं आले होते. परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला 1 महिनाभर मुदत द्या. जे पाठीमागं काम झालेलं आहे ते बेकायदेशीर झालेलं आहे आणि कायदेशीर आपण पुढं करून घेऊ. मग यांनी जर बेकायदेशीर काम केलं आहे तर हे कायदेशीर काम का त्यांनी केलं नाही? आणि शेतकऱ्यांना वेठी धरून, दलालांना हाताशी धरून त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात, शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केलेली आहे आणि मावेजासुद्धा दिले नाही. माझं आपल्या या चॅनलमार्फत ADM सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार यांना विनंती आहे की या कंपनीने जे धुडगूस तालुक्यात चालवलेलं आहे त्याला त्वरित आळा घालून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत त्वरित आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मावेजा त्वरित देण्यात यावा. तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील.